छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आपोआप निघत नाही, त्यांच्या अगोदर जिजामातेचं नाव निघतं बरं का. एक वाक्य सांगून जाते, ढाल तोडून वार करते तिला तलवार म्हणतात, ढाल तोडून वार करते तिला तलवार म्हणतात. या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एकच राजे होऊन गेले, त्यांना छत्रपती शिवाजी महाराज म्हणतात. बघा, शिवाजी महाराजांचं वर्णन करायचं ठरलं तर त्यांच्या आईचं अगोदर वर्णन करावं लागतं महाराज. त्यांचं आईचं नाव अगोदर येतं. एक सांगू का, धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई, धन्य धन्य थोर आई शिवरायाची जिजाई, आज पूजितो महाराष्ट्र सारा. हा मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला. होती मोगलांची सतात वेळी, दिन दुर्बळला नव्हता कैवारी, भोळ्या बहिणीला संकट तारी, नव्हता कैवारी कोणी वेळी. मणी जिजाईच्या खंदा कैदी होईल याचा अंत, मणी जिजाईच्या खंदा कधी होईल याचा अंत, करी विनंती आई शिवाला. हा मुजरा मानाचा 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 जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मुजरा मानाचा मानाचा जिजाईला. बघा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर कोणाचं नाव येतं? मुजरा मानाचा मानाचा जिजाईला, मणी जिजाईच्या खंता कधी होईल याचा अंत, करी विनंती आई शिवबाला. बघा, आई साहेबांचं नाव अगोदर येतं. तुम्हाला एक सांगू का, आई जर चांगली असेल तर मुलगा चांगला निवडतो. काही काही ठिकाणी असं असतं महाराज, वडील जर वाईट असेल तर मुलगा चांगला निवडतो. काही ठिकाणी असं असतं, मुलगा जर चांगला असेल तर वडील वाईट असतात. ऐका बरं का, एका व्यक्तीला अशी शिव्या द्यायची सवय होती महाराज. तो ऑफिसमध्ये गेला की शिव्या द्यायचा, ए हरामखोर फाईल इकडं आण, म्हणजे सवय असते एखाद्याला, सवय होती महाराज. पण काय झालं, एका दिवशी रविवार असताना सुट्टी असताना पेपर घेऊन अंगणामध्ये बसला महाराज. पेपर वाचताना काय झालं महाराज, त्याचा 5 वर्षाचा मुलगा गाडी खेळत आला, समोर आला आणि संस्कार सांगायचे तुम्हाला बरं का. तो मुलगा म्हणायचा, ज्या हरामखोरांना गाडीत बसायचंय त्यांनी बसून घ्या, ज्या हरामखोरांना खाली उतरायचंय त्यांनी उतरून घ्या. कोणाचे संस्कार? महिला मंडळ, वडिलाचेच. पण ऐका, या वडिलांनी मागं पुढं पाहिलंय, याला वाटलं की आपल्यासोबत तर कोणीच नाही, इथं कोणी नाही ना, म्हणजे आपला मुलगा कोणाला हरामखोर म्हणतो? आपल्यालाच. राग आला महाराज, मुलाजवळ गेला, कानाखाली जोरात वाजवली महाराज अशी. काय झालं, मला मुलगा रडत रडत रूममध्ये गेला. अर्ध्या तासाने मुलगा परत आला आणि परत गाडी खेळू लागला बरं का. ऐका, परत गाडी खेळत असताना मुलगा म्हणायचा, ज्या हरामखोरांना गाडीत बसायचंय त्यांनी बसून घ्या, ज्या हरामखोरांना खाली उतरायचंय त्यांनी उतरून घ्या. आधीच्या का हरामखोरामुळं गाडी अर्धा तास लेट झाली. कळालं का तुम्हाला? म्हणून वडील चांगले पाहिजे. विठ्ठला म्हणून तुमचे 5च मिनिटं मी घेणार आहे आता, जास्त मी घेणार नाही, कारण 10:30चा टायमिंग आहे. घड्याळ कावा शिक पुढे जाती कळतच नाही. ऐका बरं का, आई वडिलांची सेवा करा, गो हत्या करू नका, भ्रूण हत्या करू नका. आपण म्हणतो गाय 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 म्हणजे काय हो? वर्णन आलेलं आहे, मी भागवत कथेमध्ये सांगत असते. मंगलकारी मा हमारी गोमाता, जय हो मा हमारी गोमाता, मंगलकारी मा हमारी गोमाता, जय हो मा हमारी गोमाता. म्हणून गो हत्या करू नका, भ्रूण हत्या करू नका आणि आई वडिलांची सेवा करा. कारण कलियुग आहे महाराज, कलियुगामध्ये हे सांगणं गरजेचं आहे. कारण बघा, ऐका, घटना सांगते तुम्हाला. एक मुलगा रोज शाळेमध्ये जायचा, शाळा सुटली की घरी आला की आईला बोलत नव्हता, आईबरोबर जेवत नव्हता, आईचं तोंड सुद्धा पाहत नव्हता. का माहिती आहे का? कारण त्या आईला एक डोळा होता. रोज शाळेत गेला, घरी आला की महाराज त्या आईबरोबर जेवत नव्हता, आईला बोलत नव्हता. एकदा काय झालं ऐका,
शाळेमध्ये गॅदरिंग असताना सरांनी सांगितलं की सगळ्यांनी आपल्या आईवडिलांना शाळेमध्ये घेऊन यायचं आहे. पण ऐका, या मुलाला वाटलं की मी जर माझ्या आईला माझ्याबरोबर नेलं शाळेमध्ये तर माझे जे क्लासमेट आहे, मुलं आहे, माझे जे मित्र आहे ते मला उद्या चिडवतील आणि काय म्हणतील की अरे बाबा तुझ्या आईला एकच डोळा आहे. त्या मुलाला त्या आईची लाज वाटत होती, कारण त्या आईला एक डोळा होता महाराज. खंती वाटायची. मुलगा शाळेमध्ये निघून आला. आईला वाटलं की कदाचित माझ्या मुलाच्या लक्षामध्ये नसेल मला सांगायचं की आई तूही माझ्याबरोबर कुठे चाल, शाळेमध्ये चाल. आई न विचारता शाळेमध्ये आली. मुलगा स्टेजवरती होता. ऐका बरं का महिला मंडळ, मुलगा स्टेजवरती उभा होता. गॅदरिंग संपली. मुलगा खाली आला. आईला पाहिलं. समोर आई होती महाराज. आईला त्या ठिकाणी शाळेमध्ये मुलांसमोर तो मुलगा शिव्या देऊ लागला. आईला म्हणू लागला, आई तुला माहीत आहे ना तुझ्याबरोबर मी कधी जेवत नाही, तुझ्याबरोबर बोलत नाही. का? तुझी मला लाज वाटते, कारण तुला एक डोळा आहे. माझे मुलं मला क्लासमेट मुलं मला चिडवतील, काय म्हणणार मला उद्या. अरे याच्या आईला एकच डोळा आहे. महाराज आई रडत रडत घरी आली. पुढे चालून मुलगा शिकून मोठा झाला. सर्व्हिसला नोकरीला तिथं शहरामध्ये लागला. बॅग भरली. मुलगा दरवाजामध्ये जाऊन पोचला. आईने मागं बघा, त्या मुलाने मागं वळून पाहिलं. आईच्या मनामध्ये विचार आला की कदाचित माझा मुलगा आता मला नक्कीच म्हणणार की आई तूही माझ्याबरोबर चाल. पण ऐका महिला मंडळ, मुलगा तसा नाही म्हणाला. मुलगा म्हणू लागला, आई तुला मी आतापर्यंत कधीच बोललो नाही, आजपर्यंत तुझ्याबरोबर जेवलो सुद्धा नाही, इथून पुढे सुद्धा तुझं तोंड मला कधी दाखवू नको. का? तुझी मला लाज वाटते. ऐका, आई रडू लागली. महाराज मुलगा असं बोलून शहरामध्ये निघून गेला. तिकडंच लग्न केलं. तिकडं 2 मुलं झाली महाराज. मुलगा इकडं आला सुद्धा नाही. 2-3 वर्षानं मुलाला वाटलं की आपल्या शेतीचं नक्की काय चालू आहे, आपण पाहून आलं पाहिजे. महाराज मुलगा गावाकडे आला. पाहिलं तर घराला लॉक लावलेला होता. शेजाऱ्याकडे गेला. विचारला, हो माझी आई कुठं गेली हो? शेजारीने सांगितलं की अहो तुमची आई तर केव्हाचीच वर गेली. ऐका बरं का, मुलगा निघाला महाराज. पण शेजारी म्हणू लागले, अरे बाळा तुझ्याकरता तुझ्या आईने एक पत्र लिहून ठेवलंय, तेवढं तरी वाच. महाराज त्या आईने पत्र लिहून ठेवलं असताना त्या मुलाने उघडलं आणि वाचू लागला. ऐका, त्या आईने त्या पत्रामध्ये सुरुवातीला शिव्या लिहिलेल्या नव्हत्या. त्या पत्रामध्ये त्या आईने त्या मुलाकरता असे भरभरून आशीर्वाद दिलेले होते. मोठा हो आणि सुखाने राहा असे भरपूर अनेक आशीर्वाद दिलेले असताना मुलगा पुढे वाचू लागला. आई म्हणाली, बाळा आतापर्यंत तुझी मला लाज वाटत होती का? मला एक डोळा आहे म्हणून तुला माझी लाज वाटायची. माझ्याबरोबर कधी जेवला नाही, मला आई कधी म्हटला नाही, माझ्याबरोबर कुठं आला नाही, तूही मला कुठं नेलं नाही. पण का बाळा की मला एकच डोळा आहे असं? पण तू कधी मला विचारलंय का की आई तुला एक डोळा का बरं आहे, असं कधी विचारलं का? ऐका, आईने पुढं लिहिलेलं होतं. मुलगा वाचू लागला. बाळा तुझे बाबा आणि तुम्ही दोघं प्रवासामध्ये असताना तुमच्या दोघांचा अपघात झाला होता. त्या अपघातामध्ये तुझे बाबा वारले. त्याच अपघातामध्ये तुझा एक डोळा गेला होता. पुढे चालून माझ्या मुलाला कोणी नाव ठेवू नये, चिडवू नये म्हणून माझा एक डोळा काढून तुला लावला. पण मला सांगा, मुलगा आता तोंड झोडून रडू लागला. महाराज आता रडण्यात काही फायदा आहे का? जिवंत आहे तोपर्यंत किंमत कळत नाही. महाराज त्याही वर्णन करते, जिवंतपणी कधी पुसले नाही, आता कशाला म्हणतोस आई, आता कशाला म्हणतोस आई. आणली नाही कधी खाना मिठाई, डॉक्टर गोळी नाही कसली दवाई, डॉक्टर गोळी नाही कसली दवाई. मी तुला पाहुनी प्राण सोडिले रे बाळा,
तुने नाही पाणी पाजिले मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा तुने नाही पाणी पाजिले पुष्प फुलांची सजवून डोली स्मशानात मी बांधली खोली स्मशानात मी बांधली खोली आता तुझ्यासी कोणी न बोली शेवटी अंगठ्याने पाणी प्याली शेवटी अंगठ्याने पाणी प्याली जगदिशा तुलाही मानिले रे बाळा तुने नाही पाणी पाजिले मी तुझ्यासाठी जीवन जाळिले रे बाळा तुने नाही पाणी पाजिले तुने नाही पाणी पाजिले तुने नाही पाणी पाजिले. एक सांगू का शेवटचं वाक्य फूल कभी दोबारा खिलते नहीं ऐका बर का फूल कभी दोबारा खिलते नहीं जन्म कभी दोबारा मिलता नहीं हजारों गलतियां माफ करने वाले माँ बाप मिलते नहीं म्हणून जोपर्यंत आहे ना महाराज ते तोपर्यंत सेवा करा. आता तुम्ही वा 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 म्हणत असं माझ्यासाठी थोडंफार मला माहिती नाही पण एक सांगू का मी जेव्हा लहान असताना चौथीला असताना माझे आई वडील सुद्धा भजनी माझा भाऊ सुद्धा मृदंग वाजवतो आदिनाथ महाराज ढोले म्हणून नाव आहे त्यांचं ते सुद्धा मृदंग वाजवण्याकरता असतात माझ्याबरोबर पण ऐका माझं सगळं घरच भजनी आहे म्हणून आज इथं मी उभा आहे आणि खरं सांगू का माझ्या आईवडिलांचे पुण्य आहे म्हणून आज मी इथं उभा आहे बरं का. झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी अर्पण करते. नवरात्र उत्सव म्हणल्यानंतर एखादं गीत तरी व्हायला पाहिजे थोडंच म्हणते महिला मंडळ म्हणू का चांदण्या महाली हसली गोड गाली चांदण्या महाली हसली गोड गाली नटून स्वार पालखीत झाली हाय नटून स्वार पालखीत झाली माझी येडाई गरबा खेळाया निघाली टाळी हा नटून स्वार पालखीत झाली माझी येडाई गरबा खेळाया निघाली नटून पालखीत झाली माझी खेळाया निघाली माझी येडाई गरबा खेळाया निघाली माझी येडाई गरबा खेळाया निघाली. टाळी टाळी महिला मंडळ हा टाळी ओ खेळशी खेळ माय कटवा खावनाचा खेळशी आनंद नवरत्नाचा सणाचा शिंगाराचा साज बाई तोंड वाज शिंगाराचा साज बाई तोंड वाज पैठणीची साडी आई न्याली हा पैठणीची साडी आई न्याली माझी येडाई गरबा खेळाया निघाली नटून स्वार पालखीत झाली माझी येडाई गरबा खेळाया निघाली. माझी येडाई गरबा खेळाया निघाली माझी येडाई गरबा खेळाया निघाली माझी येडाई गरबा खेळाया निघाली. हो सत सवासनी बहिणी बहिणी झाल्या गोळा एरिमाळी गावी चालेला म्हैसा सोळा सत सवासनी बहिणी झाल्या गोळा चिरनेरी गावी चालेला म्हैसा सोळा खेळती जमान भिजली या घामान खेळती जमान भिजली या घामान ब्राह्मणाला बातमी कळाली हा ब्राह्मणाला बातमी कळाली माझी येडाई गरबा खेळाया निघाली हा नटून स्वार पालखीत झाली माझी येडाई गरबा माझी येडाई गरबा खेळाया निघाली माझी येडाई गरबा खेळाया निघाली माझी येडाई गरबा खेळाया निघाली हो खेळाया निघाली. चंद्रकांत महाराज इकडचे गणेश महाराज इतकं सुंदर वाजू नका आधीच नवरात्र चालू आहे बरं का येईल येडाई बाई काळूआई दुर्गाई सगळ्याच उठत्यान नाही महाराज
शरद महाराज एक सांगू का, महिला मंडळांच्या अंगात येणं जरा योग्य वाटतं, पण पुरुष मंडळांच्या अंगात येतं हे मला माहिती नव्हतं. आता मध्ये काय झालं महाराज, असं गीत म्हटले मी, एक पुरुष समोर आला ना, अहा 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 कसं हा असं असं करत आला महाराज समोर. मला घाम फुटला ना त्याला पाहून. म्हटलं आता काय अवघडच झालं म्हणलं खेळ. आता आता आपल्याला काय माहिती आहे महाराज, आपण महाराज मंडळी ते लखायचं आपल्याला काही कळत नाही. पण महाराज जत्रेमध्ये मी बघत असते काय काय विचारतात. मी त्या बाबाला विचारलं, सुरू केलं महाराज. म्हटलं बाबा अंगात काय, काय म्हटले मी, बाबा अंगात काय. ते बाबा मला म्हणाले दीदी अंगात बनेले. इथं तसं कोणी केलं नाही म्हणून सुंदर नियोजन आहे महाराज. द्यावे तेवढे धन्यवाद गावकऱ्यांना. आपले शरद महाराज असतील त्यांच्याकडून ही सेवा माझ्याकडे आलेली आहे, त्यांचे आभार व्यक्त करते. चंद्रकांत महाराज असतील, गणेश महाराज असतील, तुमचं नाव दिगंबर महाराज असतील, त्यांचे आभार व्यक्त करते. सुंदर मंडळी भेटलेत महाराज, एका चढ एक. द्यावे तेवढे धन्यवाद. आणि ज्यांनी सुंदर असा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला बरं का, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. गोपाल भाऊ का गावचे जाऊ करे, मग जावई म्हटल्यावर वजन आहे महाराज. जावई बोलेन तर हाले डायरेक्ट, त्यांचं सिस्टमही तसंच आहे, डायरेक्ट हालायचंच काम आहे. झालेली सेवा परमात्म्याच्या चरणी अर्पण करते, देवीच्या चरणी अर्पण करते. माझे गुरुवर्य सोनाली दिदी करपे यांच्या चरणी अर्पण करून सेवेला पूर्ण विराम देते. ज्ञानेश्वरा